जयस किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुखवास। अगदी तोंडात दुर्गंधी येत नाही आणि पाचक असा आपण मुखवास बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूया। अर्धी वाटी पाणी घेतलं आहे। अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊ, 1 चमचा मीठ घालून घेऊ, थोडं अजून टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हळद आणि मिठाचं पाणी तयार करायचं आहे। ताटामध्ये आपण 2 वाट्या बडीशोप घेतलेली आहे। बडीशोप मी जाड घेतलेली आहे कारण मुखवासला जाड शोप चवीला छान लागते। यामध्ये आता आपण जे पाणी केलेले आहे मीठ आणि हळदचं, ते पाणी बडीशोपला आपण लावून घेऊ। चोळून चोळून आपल्याला बडीशोपला पाणी लावून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या। थोडा अजून 1 चमचा पाणी टाकून घेऊ। हळद लावून झालेली आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा लेमन ज्यूस घालूया। 1.5 चमचा घालून घेतलाय। परत आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे। बडीशोप चाळून आणि निवडून घ्यायची आणि आता ताटामध्ये अशी पसरवून ठेवायची। आपल्याला जर आपण फॅन खाली सुकवणार असू तर 1 तासासाठी सुकवून घ्यायचे आणि जर उन्हामध्ये सुकवणार असाल तर 10-15 मिनिट उन्हामध्ये सुकवून घ्यायची। आता आपण साईडला ठेवू। आता आपण दुसरं ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 वाट्या इतकीच आपण तीळ घेतलेली आहे। जितकी बडीशोप घेतली आहे तितकीच आपण तीळ घेतलेली आहे। तीळसुद्धा गाळून आणि स्वच्छ निवडून घेतलेली आहे। त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे जे हळद मिठाचं पाणी केलं आहे हे सोडून द्यायचं आहे। छान असं चोळून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल। आता छान हळद लागलेली आहे। यामध्ये आपण आता परत 1 ते 1.5 चमचा लेमन ज्यूस घालून घेऊ। लिंबाचा रस काढून घेतला आहे वाटीमध्ये। परत असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आणि असं पसरवून ठेवायचं आहे। आता आपण दुसरं ताट घेतलं आहे। 2 वाट्या बडीशोप, 2 वाट्या आपण तीळ घेतलेली आहे आणि 1 वाटी आपण ओवा घेणार आहोत। ओवासुद्धा छान निवडून घेतलेला आहे, गाळून निवडून। यामध्ये सुद्धा आपण पाणी घालून घेऊ, मीठ आणि हळदीचं छान एकजीव करून घेऊ। एक चमचा लेमन ज्यूस, आता आपण असं पसरून ठेवायचं आहे। घेतलेलं आहे त्यामध्ये जवस घेतली अर्धी वाटी, त्याला सुद्धा आपण मीठ आणि हळदचं पाणी लावून घेऊ। इतकं चोळायचं आहे आपल्याला, प्रत्येक दाण्याला हळदीचं आणि मिठाचं पाणी लागलं पाहिजे, कलर पण आला पाहिजे आणि चव पण आली पाहिजे। अर्धा चमचा लेमन ज्यूस आणि असं पसरवून ठेवू। 1 तासासाठी आपण फॅन खाली वाळवून घेणार आहोत। 1 तास झालेला आहे। आता आपण भाजायला घेऊ। एक एक करून आपण सर्व साहित्य भाजून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे।
मीडियम फ्लेमवर थोडा वेळ लागतो, पण बडीशोप वगैरे आपलं साहित्य छान भाजलं जातं. तीळ आता फुटायला लागलेली आहे, तळतळ असा आवाज येत आहे. या स्टेजला आपण काढून घेऊ. आपण जर जास्त भाजली तर आपले तीळ कडवट लागू शकते. त्यानंतर आपण जवस भाजून घेऊ. लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायची आहे. जवस खाल्ल्याने आपल्या केसांचं पोत खूप सुधारतं. केसांसाठी जवस खाणं खूप फायदेशीर ठरतं. तुम्ही फक्त जवससुद्धा भाजून खाऊ शकता. सबस्क्राईब करत चला, म्हणजे कसं आहे तुम्हाला लगेच माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. जर तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन कसं काय मिळेल. जवससुद्धा आपल्याला अशी छान तळतळ वाजेपर्यंत भाजून घ्यायची आहे. जवस पण फुटायला सुरुवात होत आहे. कंटिन्यू आपल्याला हात चालवत राहायचं आहे, नाही जवस पण करपेल. मंद आचेवरती भाजायचे. जवस खाल्ल्यामुळे आपली केस गळती थांबते. जसे आपले पॉपकॉर्न फुटतात ना, तसे ते आता फुटायला सुरुवात झालेली आहे. मस्त टम्मा असे आपले जवस फुललेले आहेत बघा. आता आपण बडीशोप टाकून घेऊ. बडीशोप सुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. आता ओवा घ्यायचा आहे आणि ओवा पण आपल्याला तसंच भाजून घ्यायचा आहे. सर्व साहित्य आता आपलं भाजून झालेलं आहे. एका भांड्यामध्ये आता आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. असा मुखवास आपण घरी करून बिझनेससुद्धा करू शकतो. ज्यांच्याकडे काही समारंभ असतात, लग्न कार्य असतात, अशांशी संपर्क साधून तुम्ही पॅकिंग करून त्यांना ह्या मुखवासच्या पाऊच पत्रिकेसोबत अटॅच करून देऊ शकता आणि आपल्यालाही एक रोजगार मिळू शकतो. गाळणीवर टाकून आता आपण थोडंसं असं हलकं गाळून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्रा मीठ असतं ते निघून जातं, म्हणजे आपली जी बडीशोप वगैरे असं मुखवास तो जास्त खारट होत नाही. तर तुम्हीसुद्धा असा पाचक मुखवास नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये पण कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.